नमस्कार मैत्रिणींनो, मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो बघा, आपण ह्या बोटनेक ब्लाउजचं कटिंग बघितलेलं आहे, जे की ॲडव्हान्स क्लासमध्ये जातं। ॲडव्हान्स क्लासच्या पहिल्या दिवशी आपण बॉडी मेजरमेंट बघितलं, दुसऱ्या दिवशी आपण त्याच मेजरमेंटनुसार बोटनेक ब्लाउजचं कटिंग कसं करायचं, जे की दोन्ही नेक तुमचे बोटनेक असतील। तर ते जे काही आपण कटिंग केलेलं होतं ते पॅटर्न मी सेम अस्तरवरती ठेवून बघा कटिंग करून घेतले। फक्त शिलाई मार्जिन कुठे कुठे वाढवलं बघा। हा जो काही आपला प्रिन्सेस कटचा पार्ट आहे तिथं मी शिलाई मार्जिन अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे। तुम्हाला सुद्धा सेम करायचं, म्हणजे जिथं आपण हुक आय लावतो तिथं सुद्धा मी जिथं हा प्रिन्सेस कट आपण जोडणार आहोत दोन्ही साईडमध्ये शिलाई मार्जिन कंपल्सरी ॲड करायचं। आणि इथं बघा तुम्हाला दिसत असेल पाव इंच, तर हे पाव इंच हुकाय पट्टीचं मार्जिन आहे। हुकाय पट्टी लावू त्याच्यासाठीचं मार्जिन। आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या, समजा इथं आता हुक मी फ्रंटमध्ये घेतली तर त्यामुळे मी फ्रंटमध्ये मार्जिन घेतलं। सेम तुम्हाला जर का बॅकमध्ये इथं काही हुक लावायचे असतील तर तुम्ही बॅकमध्ये ते मार्जिन घ्या, काहीच हरकत नाही। आणि इथं बघा तुम्हाला जर का कुठला तरी खाली काही पण पॅटर्न घ्यायचा असेल, म्हणजे बघा बोटनेकमध्ये बरेच प्रकार असतात, जे की असा मटकासुद्धा शेप येतो खाली, किंवा असा ट्रँगलमध्ये घेतात, किंवा अगदी असा पान शेप असतो बघा, असं एवढा तुम्हाला हवा तो शेप तुम्ही यामध्ये घेऊ शकता। स्क्वेअर घेऊ शकतात, राऊंड घेऊ शकतात, मटका घेऊ शकतात, हर्टसुद्धा तुम्ही इथं घेऊ शकतात। हवा तो शेप तुम्ही घेऊ शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही। पण मी इथं कुठलाही शेप घेत नाही। नंतर जे काही मेन फॅब्रिक आहे ते बघा प्लेन आहे येलो कलरचं, तर ते मी बाहेर अर्धा ते पाव इंच इतकं एक्स्ट्रा फॅब्रिक सोडून मी अस्तर त्यावरती ठेवून कट करून घेतलं, बाकी काहीही कट केलेलं नाही। आता आपली स्लीव्ज कट करायची बाकी आहे, तर ती स्लीव्ज मी तुम्हाला दाखवण्यासाठी मला कट करायची होती म्हणून मी कट करून ठेवलेली नाही। आता बघा हे आपल्याला साईडला ठेवून घ्यायचं आहे। तर इथं तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, जरी तुम्ही अस्तर आणतात बाहेरून ते तर तुम्हाला व्यवस्थित असं घडी करूनच मिळालेलं असतं, बट तुम्ही जर त्या अस्तरला प्रेस केली तर ब्लाऊजला प्रॉपर फिनिशिंगसाठी प्रेस ही खूप महत्त्वाची आहे। ॲडव्हान्स नॉलेजमध्ये तुम्हाला सगळ्यात आधी जे काही नॉलेज दिलं जाईल ते प्रेसबद्दल, तर बघा प्रेस ही खूप महत्त्वाची आहे। मी अस्तरलासुद्धा प्रेस केलेली आहे आणि ब्लाऊज पीसलासुद्धा प्रेस केलेली आहे, मेन फॅब्रिकला तुम्हालासुद्धा सेम करायचं। फिनिशिंगमध्ये खूप छान फरक पडतो आणि आपले ह्या ब्लाऊज अस्तरमध्ये किंवा ह्या ब्लाऊज पीसमध्ये जे काही क्रीज असतात त्या येऊ नये, दिसू नये, त्यामुळे आपल्याला प्रेस करणं खूप गरजेचं आहे। तर चला आता आपण स्लीव्ज कट करून घेऊया। व्हिडिओला मेन सुरुवात होत आहे, तर आपला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या आधीचे कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की जाऊन बघा। आता इथं बघा मी जे काही तुम्हाला स्लीवचे जे काही पॅटर्न्स काढलेले आहेत तेच मी प्रत्येक ब्लाऊजमध्ये वापरते। आतासुद्धा आपण तोच वापरणार आहोत। तर जर का मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये इतकं सगळं दाखवलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल, त्यामुळे बघा मी सगळ्यात आधी तुम्हाला कटिंग दाखवलेलं होतं, त्यानंतर अस्तर आणि ब्लाऊज पीस कटिंग करायचं सगळ्यांना माहिती आहे, आणि त्यानंतर शिलाई मार्जिन कुठे कुठे वाढवायचं असेल ते सुद्धा मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे। आता बघा आपण जो काही रेग्युलर स्लीवचं पॅटर्न काढलेलं आहे ते पॅटर्न तुम्ही घ्यायचं रेग्युलर स्लीवचं, आणि तुम्हाला हवी तेवढी स्लीवची उंची तुम्ही टाकायची। जी उंची हवी त्यामध्ये तुम्ही 1 इंच प्लस करून टाकायचं आहे कंपल्सरी। तर बघा मी इथं स्लीवची उंची घेणार आहे 9.25 इंच, तर मी तेवढी स्लीव्ज घालत असते। तुम्हाला जेवढी स्लीव्ज पाहिजे तेवढी तुम्ही घेऊ शकता, काहीच हरकत नाही। तर आता मी इथं 1 इंच त्यामध्ये शिलाई मार्जिन ॲड करते आणि 11.25 इंच मी मार्क करते। तुम्हाला जेवढी जी काही स्लीव्ज पाहिजे असेल, जेवढी 10 इंच, 12, 15 त्याच्या पुढे किंवा शॉर्ट, सेम पद्धतीने करायचं। आणि इथून आता हे जे काही स्लीवचं पॅटर्न आहे हे स्लीवचं पॅटर्न असं ठेवायचं। रेग्युलर स्लीवचं पॅटर्न घेतलेलं आहे, तुम्ही इथं टी शर्ट स्लीवचं पॅटर्नसुद्धा घेऊ शकतात, काहीच हरकत नाही। दोन्हीपैकी कुठलं तरी एक घेतलं तरी चालेल।
आणि व्यवस्थित असं कट टू कट बघा, फोल्ड बाजूकडून फोल्ड बाजू ठेवायची. अस्तरची पण फोल्ड बाजू आहे. अस्तर मी डबल फोल्ड केलेला आहे, म्हणजे एकाच वेळेला 2 स्लीव्ज निघतील. अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा तसंच ठेवायचं. त्यानंतर आता इथून हा जो काही शेप आपण ठेवलेला आहे सेम व्यवस्थित आहे तसा ड्रॉ करायचा इथून. अशा पद्धतीने. त्यानंतर हे जे काही पॅटर्न आहे हे पॅटर्न आता हे सुद्धा फोल्ड होतं, याला ओपन करायचं. रेग्युलर स्लीव्जमध्ये फ्रंट आणि बॅक हे दोन्ही मुंड्यांना वेगवेगळे शेप असतात, टी शर्टमध्ये सेम असतो. आता बघा, हा जो काही सेंटर आहे तो सेंटर आणि बरोबर खाली चेक करायचं. अस्तर हाताला जिथं लागतंय ना तिथपर्यंत तुम्ही असा हा सेंटर व्यवस्थित असं ठेवायचं. जो शेप इथं आहे सेम तोच घेऊन ड्रॉ करायचा, काहीच हरकत नाही. हे बघा, आता ब्लाऊज कट केलेला आहे तो ब्लाऊज घ्यायचा. सगळ्यात आधी मागचा जो काही मुंडा आहे तो मुंडा मोजायचा. मुंडा मोजताना तुम्हाला कसा मोजायचा आहे, इथून शोल्डर जोडण्यासाठी आपलं अर्धा इंच मार्जिन जाईल, ते अर्धा इंच मार्जिन सोडायचं आणि बघा इथून असं अर्धा इंचावरती आपण स्लीव जॉईन करूया असं. तर हे अर्धा इंच तुम्हाला असं ड्रॉ करूनच इथून हे बघा अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे बॅक मुंडा, जेणेकरून तुमची स्लीव्ज ही कमी किंवा जास्त होणार नाही. बघा 9.5 इंचला एक लाईन कमी इतका आलेला आहे. सेम इथं मी आता काय करेल, हा बघा, हा जो काही सगळ्यात वरचा शेप आहे तो आपला मागचा मुंड्याचा. सेम इथं अर्धा इंच खाली टेप ठेवायचा आणि तो टेप असा व्यवस्थित अर्धा इंच बघा असा अर्धा इंच खाली फिरवायचा असा. तर किती आलं, 9.5 इंचला एक लाईन कमी होतं ना बघा, तेवढंच मी इथं मार्क केलं. 9.5 इंचला एक लाईन कमी. सेम आता जो काही आपला फ्रंट मुंडा आहे तो फ्रंट मुंडा आपल्याला मोजून घ्यायचा. तर फ्रंट मुंडा मोजताना कसा मोजणार, इथून अर्धा इंच वरून सोडायचं आणि अर्धा इंच असं आतमध्ये टेप घ्यायचा बघा आणि इथून असं चेक करायचं. तर इथं चेक करताना कसा चेक करणार, इथं चेक करताना तुम्हाला हे जे काही आपण अर्धा इंच मार्जिन घेतलेलं आहे इथपर्यंतच मोजायचं आहे, इथपर्यंत. तर किती आलेला आहे, 5.5 इंचला एक लाईन कमी. आता हे सेम असं ठेवायचं आणि त्याचा पुढचा जो काही पार्ट आहे हा, तर बघा हे अर्धा इंच सोडायचं आणि 5.5 इंचला एक लाईन कमी इतकं मी असं इथं टेप ठेवला या लाईनवरती. अर्धा इंच खाली ठेवला आणि व्यवस्थित पूर्ण मुंडा मी मोजून घेते. अशा पद्धतीने टेप फिरवायचा आहे. बघा 9 इंच आला. कधीही आपला बॅक मुंडा फ्रंट मुंडापेक्षा पाऊण ते 1 इंच जास्त येतो, अर्धा पाऊण 1 असा. जसं जसं तुमचं साईज वाढत जाते तसं तसा डिफरंट येत जातो. तर हे लक्षात घ्यायचं, फ्रंट मुंडा हा मागच्या मुंड्यापेक्षा कमीच येतो. तर इथंसुद्धा बघा अर्धा इंच खाली टेप ठेवला, परत खाली अर्धा इंच असा घेते आणि फ्रंट मुंडा जो काही आपला आहे तो मी मार्क करते. तुमचं जसं काही येईल तसं मार्क करा. आता बघा माझं इथं वेगळं वेगळं आलं. कदाचित तुमचं असं पण होऊ शकतो, फ्रंट मुंडा बॅक मुंड्याच्या पुढे पण जाऊ शकतो, कदाचित झालं तर. तसं तर काही होत नाही, मी बोलले तुम्हाला की फ्रंट मुंडा बॅक मुंडापेक्षा कमी असतो, अर्धा पाऊण 1 इंच. तर बघा कधी कधी तुमचं सेम मार्किंग येऊ शकतं बॅक आणि फ्रंट, आणि असंच जर झालं कुठलं तरी एक मागे पुढे गेलं तर कसं घेणार. तर बघा आता हा जो काही गॅप आहे अर्धा इंच, तर याचं निम्मं करायचं. बघा त्याचं निम्मं केलं, हे असेल आपलं फायनल मार्किंग. अशा पद्धतीने आता माझा जो काही दंडगेर आहे तो दंडगेर आहे 9 इंच. तर इथून मी 4.5 इंचावरती एक मार्क करते. तर तुमचा जो काही दंडगेर असेल त्याचं निम्मं तुम्ही टाकायचं. हे जे काही मार्किंग केलेलं आहे याच्या आतमध्ये 1.5 इंच मार्क करायचं. तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जेव्हा हे दोन्ही पार्ट मोजले तर हे 1.5 इंच शिलाई मार्जिनसहित पूर्ण मोजले, त्यामुळे मार्जिनसुद्धा आपल्या याच्यातच ॲड आहे. इथून बाहेर एक्स्ट्रा मार्जिन घ्यायची गरज नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. कुर्ती असू द्या, ड्रेस, टॉप, जे काही तुमचे ब्लाउजं असतील प्रत्येकमध्ये सेम मेथड, काही चेंजेस होणार नाही. आणि इथं त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन इथं अशा पद्धतीने. आणि आता हे जे काही मार्जिन आहे 1.5 इंच ते जॉईन करून घ्यायचं असं.
आणि आहे तशी स्लीव्ज कटिंग करायची। तुम्हाला समजलंच असेल स्लीव्ज कटिंग कशी करायची। तुम्ही इथं टी शर्टचं सुद्धा पॅटर्न घेऊ शकतात, रेग्युलरचं सुद्धा घेऊ शकतात। टी शर्ट पॅटर्न आपण याआधी वापरलेलं आहे, त्यामुळे मी आता रेग्युलर स्लीवचं पॅटर्न घेतलं, जेणेकरून तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील। म्हणून मी तुम्हाला सांगत असते प्रत्येक व्हिडिओ व्यवस्थित काळजीपूर्वक बघा, म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये जर का समजा सगळे पॉईंट क्लिअर नाही होत, पण प्रत्येक व्हिडिओमध्ये एक एक पॉईंट तरी क्लिअर होतो। जसं मला योग्य वाटलं तसं मी सांगत असते, कुठे काय काय चेंजेस करायचे, कसं करायचं, त्यामुळे मी तुम्हाला सांगत असते। आणि व्हिडिओ स्किप न करता बघितला तर कसं आहे, तुमचे एक एक पॉईंट क्लिअर होतील। माझ्याकडनं जेवढं शक्य आहे तेवढं तर मी तुम्हाला सांगतेच, असं नाही की मी तुम्हाला कुठला तरी पॉईंट सांगत नाही। मी तुम्हाला जेवढं माझ्याकडून शक्य आहे तेवढं मी सर्वच तुम्हाला डिटेलमध्ये शेअर करते। पण कदाचित होतं असं, कधी कधी एखाद पॉईंट आठवण पडतो, मिस होतो, त्यामुळे तुम्ही जास्त काही प्रश्न पडला ते सुद्धा विचारू शकतात, काहीच हरकत नाही। तर लक्षात आलंच असेल बघा, पहिले बॅक मुंडा कट केला, स्लीव्ज ओपन केली आणि मग फ्रंट मुंडा कट केला। इथपर्यंत लक्षात आलं असेल। बघू शकता पुढचा मुंड्याचा आकार सुद्धा कट झालेला आहे। आता जे काही आपलं मेन फॅब्रिक आहे त्या मेन फॅब्रिकवरती कट करून घेऊया। तर मी प्लेन का घेतलेला आहे, तुम्हाला सर्व तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते क्लिअर होतील। प्लेन कपडा असला तर आणि प्रिंटेड असलं त्याच्यात तुम्हाला स्टिचसुद्धा व्यवस्थित दिसत नाही आणि बाकीचे जे काही मी स्टिच टाकते टक्स वगैरे ते पण दिसत नाही। आता इथं काय करायचं, स्लीव्ज आपण जशी कट केली हे ड्राफ्टिंग दिसते सेम तशी ठेवायची। तर मी तुम्हाला सांगितलं बोटनेक ब्लाऊजमध्ये तुम्ही बोटनेक ब्लाऊज आपला हे दोन्ही नेक पॅक आहेत, पण तुम्हाला हवं तर तुम्ही खाली कुठलाही शेप ड्रॉ करू शकता। त्याच्यासाठी मेजरमेंट किंवा असं काही नसेल, तुम्हाला प्रश्न पडेल हो मग ब्लाऊज चुकला तर त्याच्यासाठी काही वेगळं मेजरमेंट असेल का, काही वेगळी पद्धत असेल का, तर काहीच नाही। तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, खाली फक्त कुठला तरी शेप द्या आणि शेपला तुम्हाला व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायची, बाकी काहीच नाही करायचं। तिने कटिंग झालेलं आहे। तर बघा आता हे जे काही गळ्याचे शेप आहे हे, तर त्यासाठी बघा मी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे। व्यवस्थित असं कॅनव्हास हे फोल्ड करायचं आणि कॅनव्हास फोल्ड करून झाल्यानंतर हा जो काही आपला पार्ट आहे ब्लाऊजचा, हा पार्टसुद्धा व्यवस्थित ठेवायचा आणि पेन असेल किंवा तुम्हाला स्केच पेन किंवा चॉकने तुम्ही अशा पद्धतीने हा गळा ड्रॉ करू शकता। गळा ड्रॉ करून घ्यायचा आणि वरती नाही का हे इथं वरती 0.25 इतकं वरती जायचं। तर इथून आता 1 इंच असं एक्स्ट्रा कट करायचं, 1 इंच एक्स्ट्रा कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर सेम पद्धतीने फ्रंट पार्ट घ्यायचा। आता आपण बॅक पार्टचं कट केलं, सेम पद्धतीने फ्रंट पार्ट घेतला, तो सुद्धा सेम ठेवायचा असाच। हे बघा फोल्ड बाजूकडून फोल्ड बाजू ठेवायची आणि आहे तसा पेनने ड्रॉ करून घ्यायचा। त्यानंतर इथून सुद्धा 1 इंच बाहेर मार्क करून कॅनव्हास हे आता कट करून घ्यायचं, आहे तसा आकार कट करायचा। तर बघा नेकचं कटिंग झालेलं आहे, आपला फ्रंट नेक आणि हा आहे बॅक नेक। आता याचं काय करायचं, याला अस्तरला अटॅच करून घ्यायचे आहे। तर बघा याचा आहे ना एक पार्ट बघा असा दिसतो आणि याचं एका साईडला आहे ना असं शायनिंग दिसते, शायनिंग स्टिकी पार्ट असतो तो, एका बाजूला रफ
शायनिंग नाही दिसत आणि एका बाजूला त्याची शायनिंग दिसते. तर ज्या बाजूने शायनिंग दिसते ती बाजू खाली अशी अस्तरवरती ठेवायची आणि त्यावरती प्रेस करून अस्तरला आपोआप ते चिटकून जातं. हे तुम्हाला माहिती असेल. आता मी अस्तरवरती हे चिटकवून घेते. तर आता इथं बघा फ्रंट आपला ओपन आहे. जो काही आपला फ्रंट आहे तो ओपन आहे, म्हणून मी यांना असं वेगळं वेगळं करून घेते. बघा असा आपला फ्रंट येईल. फ्रंट हुक आहेत त्यामुळे फ्रंट ओपन. त्यानंतर हे जे काही मेन फॅब्रिक आहे पार्ट आहे हा एक असाच राहू द्यायचा आणि हा वरचा असा उचलून असा पलटी करायचा. तर बघा आता हे उलटे भाग झाले आणि खाली जे आहे ते सरळ ब्लाऊज पीस. तर आता याच्यामध्ये तुम्हाला समजणार नाही की सरळ बाजू कोणती आहे आणि उलटी बाजू कोणती आहे, कारण याच्यामध्ये दोन्ही कसं बाजूला प्लेन आहे आणि मेन म्हणजे तुम्हाला त्याच्यावरती सरळ आणि उलटी बाजू समजणार नाही, पण ती मला समजते. त्यामुळे आता ही उलटी बाजू आहे. तुमच्या ब्लाऊज पीसची जी काही उलटी बाजू आहे ती वरती ठेवा आणि सरळ बाजू खाली ठेवा. त्यावरती हे जे काही अस्तर आहे, अस्तर कट केलेलं, हे असे ठेवायचे. व्यवस्थित चेक करायचं की हे पार्ट सेम येत आहे ना. कधी कधी काय होतं, नवीन शिकणाऱ्यांसाठी खास सांगते, कधी कधी काय होतं बघा, अस्तर आपण हे कसंही ठेवलं तरी चालतं, पण त्यामुळे कधी कधी एकाच साईडचे दोन्ही पार्ट तयार होऊन जातात. त्यामुळे पहिले चेक करायचं हे पार्ट, हे जे काही दोन्ही वेगळे वेगळे पार्ट आहेत ते अपोजिट बाजूचे येत आहे की एकाच बाजूचे येत आहे ते चेक करायचं. आता बघा हे बरोबर समोरासमोरील बाजूसाठी आले. त्यानंतर सेम इथंसुद्धा तेच करायचं. असं घ्यायचं आणि ही हा जो काही वरचा पार्ट कट केलेला आहे हा असा ठेवायचा. बघा आणि त्यावरती अस्तर ठेवायचं. सेम कडेकडेवरती चारी पार्ट्सवरती स्टिच टाकून अस्तर अटॅच करून घ्यायचं आहे. आणि अस्तर अटॅच करून झाल्यानंतर हे जे काही एक्स्ट्रा कपडा दिसतोय तो कट करून घ्यायचा. याच्यात बाकी काहीही नाही, एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा. तर बघा इथं मी तुम्हाला बोलली होती की अशी स्टिच टाकून अटॅच करून घ्यायचं आहे, बट मी इथं काय केलं हे बघा, माझ्याकडे हा एक फ्युजिंग टेप आहे. हा फ्युजिंग टेप तुम्हीसुद्धा मागवू शकतात. मी 109 रुपयाला का 8 रुपयाला ऑनलाईन मागवलेला आहे मिशोवरून. तुम्ही फ्लिपकार्ट, ॲमेझॉनवरून मागवू शकतात. हा टेप तुम्हाला 500 ते 600 ब्लाऊजमध्ये पुरून जातो. तर ह्या टेपचे बघा अशा पद्धतीचा एकदम बारीक टेप असतो. याचे मी छोटे छोटे तुकडे केले आणि ते तुकडे मी ह्या अस्तरच्या खाली ठेवले आणि वरून मी प्रेस फिरवून दिली, म्हणजे स्टिच टाकायची मला गरज नाही. बघा अस्तर हे एकदम मी तुम्हाला दाखवण्यासाठी ओपन राहू दिलेलं आहे. इतकं आतमध्ये अस्तर पूर्ण चिकटून बसलेलं आहे आणि आतमध्ये एकसुद्धा तुमची क्रीज राहणार नाही. क्रीज राहिली पण ती बघा अशा पद्धतीने डायरेक्ट बसून जाईल. प्रेस फिरवली की डायरेक्ट चिटकून जाईल. तर मी स्टिच टाकलेली नाही. या फ्युजिंग टेपचे तुकडे करून मी आतमध्ये ठेवले आणि प्रेस फिरून चिटकवून घेतले. प्रेस फिरवले की हा टेप चिटकून जातो आणि धुण्यामध्ये सुद्धा निघत नाही. आणि जिथं आपण पट्ट्या जॉईन करू त्या पट्ट्यांमध्ये सुद्धा आपण टाकूया. तुम्हाला जर का स्टिच टाकून घ्यायची असेल तर स्टिच टाकून घ्या, नाही तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने हा टेपने चिटकवून घेऊ शकतात. मी तुम्हाला आधीसुद्धा बोलली की ॲडव्हान्स ब्लाऊजच्या क्लासमध्ये ॲडव्हान्स गोष्टींचंच नॉलेज दिलं जातं, जे की मी तुम्हाला इथं दिलेलं आहे आणि पुढेसुद्धा देणार. तर तुम्हाला समजलंच असेल. आता हे जे काही एक्स्ट्रा कपडा आहे तो एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा व्यवस्थित, कट टू कट, सोडायचा नाही आणि जास्तही कट करायचं नाही. व्यवस्थित असं कट टू कट कट करायचं. अशा पद्धतीने हे सर्व पार्ट्सचं एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आहे. एक्स्ट्रा कपडा कट करून झालेला आहे. आता हे जे काही पार्ट्स आहे हे बघा, हे आपण जोडून घेऊया. तर हा जो काही हुकाय पट्टीकडचा पार्ट असेल हा असा सरळच ठेवायचा. त्यावरती हा प्रिन्सेस कटचा पार्ट असा उलटा ठेवायचा आणि त्यानंतर इथून असं व्यवस्थित बरोबर अर्धा इंच जे काही आपण एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे बरोबर असं ही पूर्ण हे जोडून घ्यायचं आहे.
व्यवस्थित जेवढं आपण अर्धा इंच मार्जिन ॲड केलेलं आहे बरोबर स्टिचिंगमध्ये तेवढं जाऊ द्यायचं आहे. बघा अगदी परफेक्ट आलेला आहे. कमी किंवा जास्त व्हायला नको आणि तिथून लगेच ही फिरवायचं आणि परत डबल टिप त्यावरती टाकायची. इथून सेम दुसऱ्या साईडला सुद्धा तसंच करायचं. टिप लॉक करायची. क्रीज पडू द्यायची नाही, व्यवस्थित ॲडजस्ट करा. सेम लगेच फिरवा, परत त्यावरती एक डबल स्टिच टाकायची. तर बघा आकारसुद्धा किती सुंदर आला आणि त्यामध्ये पफसुद्धा किती छान आलेला आहे. सेम दुसऱ्या साईडला सुद्धा छान पफ आलेला आहे, बघू शकता. अगदी परफेक्ट असा पफ आपल्याला क्रिएट झालेला आहे आणि फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. आता गळ्याला फिनिशिंग आपण देऊन घेऊयात. त्यासाठी बघा हे जे काही आपण नेक कट केले होते ते मी अस्तरला अटॅच करून कपडा कट करून घेतलेला आहे आणि बाहेरची ही जी काही बाहेरची बाजू आहे तिथं बघा 5 इंच इतकं सोडलेलं आहे. आता याला असं आपण फिनिशिंग देऊन घेऊयात दोन्ही बाजूला. जास्त जर का आकार हे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने कटसुद्धा देऊ शकता. आता गळ्याला व्यवस्थित हे असं सेट करून घ्यायचं. हे बघा आणि एक स्टिच टाकायची. सेम दुसऱ्या बाजूला सुद्धा आता बघा इथं असे छोटे छोटे नॉचेस द्यायचे म्हणजे कट देऊन घ्यायचे आहे. कट देताना काळजी घ्यायची की तुमचे हे कट हे शिलाईच्या तिकडे जाता कामा नये. कट दिल्यानंतर ही पट्टी अशी दुमडायची आणि हे जे काही खालचं मार्जिन आहे त्या बाहेरच्या बाजूने दुमडायचं आणि त्यावरती एक दाबटीप टाकायची व्यवस्थित. पट्टी ही अशी आतमध्ये दुमडायची. हे बघा सेम दुसऱ्या बाजूला सुद्धा कट द्यायची आणि दाबटीप टाकायची. आता ही पट्टी अशी आतमध्ये दुमडायची बघा आणि यावरती प्रेस फिरवायची. आता इथं तुम्ही बघा व्यवस्थित अशी प्रेस फिरवून इकडे हात शिलाई टाकू शकतात किंवा मी तुम्हाला बोलली होती की हा फ्युजिंग टेप आपण जिथं जिथं पट्ट्या जॉईन करू त्या पट्ट्यासुद्धा आपण या फ्युजिंग टेपने चिटकवून घेऊ. तर मी इथं अशी व्यवस्थित प्रेस फिरवून या पट्टीखाली असा फ्युजिंग टेप हा असा ठेवणार बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आणि यावरती व्यवस्थित अजून एकदा प्रेस फिरवून घेईल म्हणजे ही पट्टी चिटकून जाईल. तर अगदी फिनिशिंग येते. तुम्हाला हात शिलाई करायची सुद्धा गरज नाही म्हणजे हात शिलाईची सुद्धा स्टिच दिसत नाही. तुम्ही कुठेही कमरपट्टी किंवा पुढे प्रिन्सेस कटच्या खाली बॉटम पट्टी जोडतात कुठेही तुम्ही हा टेप तुम्ही वापरू शकतात. पण हा टेप वापरताना एक काळजी घ्यायची. टेप तुमचं काम झालं की लगेच त्याला पिशवीमध्ये पॅक करून ठेवायचं पॉलिथिनमध्ये. त्याला ओपन राहू द्यायचं नाही. खूप काळजी घ्यावी लागते त्याची काळजी घ्यायची. सेम दुसऱ्या साईडची ही जी काही पट्टी आहे बघा ती मागच्या बाजूला दुमडली म्हणजे अस्तरच्या बाजूला आणि त्याखाली हा टेप मी असं व्यवस्थित ठेवून प्रेस फिरवून घेते. तर बघा मी तुम्हाला दाखवते प्रेस फिरवून आणल्यावर की टेप कसा चिटकतो.
बघू शकतात हे बघा, मी प्रेस फिरवली, त्यानंतर त्याखाली तो टेप ठेवला आणि त्यावरती परत प्रेस फिरवली. बघा किती सुंदर चिटकून गेलेली आहे पट्टी. हात शिलाईने तरी थोडीशी उचकलेली दिसते किंवा काय दिसतं. तुम्ही हिला धुणार तरीसुद्धा निघणार नाही, फक्त प्रेस फिरवताना व्यवस्थित फिरवायची. पुढूनसुद्धा फिनिशिंग तुम्ही बघू शकता. हे बघा, सेम दुसऱ्या साईडला सुद्धा केलं तर तुम्हाला समजलंच असेल. हे बघा किती सुंदर आपल्या नेकला फिनिशिंग आलेली आहे. तर तुम्ही अशा केसमध्ये तुम्ही ब्लाऊजची शिलाई थोडी जास्त पण घेऊ शकता, 10-20 रुपये किंवा 50 रुपये, जशी तुमच्या ब्लाऊजमध्ये फिनिशिंग खूप सुंदर असेल. आता याची बॅकमध्ये सुद्धा बघा फिनिशिंग किती छान दिसते. तर क्वालिटीनुसार तुम्ही घेऊ शकता. तर बघा, क्वांटिटी महत्त्वाची नाही, क्वालिटी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही कितीही शिवले त्याचा काही फरक नाही, पण तुम्ही जर का अगदी एक दोनच ब्लाऊज शिवला आणि खूप छान फिनिशिंगने शिवला तर ते समोरचे कस्टमर दुसऱ्या कस्टमरला दाखवतात आणि समोरचासुद्धा विचार करतो की हो, एवढी छान फिनिशिंग असेल तर आपल्याला एवढी शिलाई द्यायला काहीच हरकत नाही. फक्त 110 रुपयाला मी तो घेतलेला आहे आणि 500 ते 600 ब्लाऊजमध्ये आपल्याला पुरून निघतो. तर आता तुमची इच्छा बघा, फिनिशिंगसुद्धा छान आली. आता यानंतर आपल्याला हुकाय पट्टी लावून घ्यायची आहे. आपल्या हाताच्या उजव्या साईडला हुक पट्टी लागते आणि आपल्या हाताच्या डाव्या साईडला आय पट्टी लागते. तर सगळ्यात आधी आता आपण हुक पट्टी लावून घेऊया. तर त्यासाठी बघा, मी एक 2.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि 2.5 इंचाची पट्टीला अशी दुमडून घ्यायची, सरळ घ्यायचा आणि त्यावरती एक स्टिच टाकायची. आता बघा, इथं आता आपली गळ्याला फिनिशिंग देऊन झालेली आहे. म्हणून काय करायचं, ही जी काही पट्टी आहे इथं, ही जिथं गळा आलेला आहे त्या गळ्याच्या बाजूने खाली पूर्ण दुमडून घ्यायची. हे बघा, खाली दुमडून घेतली मी, म्हणजे गळ्याचं फिनिशिंग आपलं तसंच राहील. त्यानंतर कट्स देऊन घ्यायची, जसे आपण नेकमध्ये दिले होते तसे. तर कट देणं खूप महत्त्वाचं आहे. कट दिल्याने पट्टी दुमडायला खूप सोपं जातं आणि क्रीज पण पडत नाही. त्यानंतर पट्टी बाहेरच्या बाजूने घ्यायची, शिलाई मार्जिनसुद्धा बाहेरच्या बाजूने काढायचं, टिप टाकायची. दाबटीप टाकून झाल्यानंतर आता ही पट्टी आतमध्ये दुमडायची. परत एक स्टिच टाकायची. इथं सुद्धा तुम्ही फ्युजिंग टेप लावून चिटकवू शकता, तुम्हाला जर का बाहेर स्टिच दाखवायची नाही तर. अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा फिनिशिंग द्यायची. बघा, बॅकमध्ये सुद्धा फिनिशिंग छान आलेली आहे, मागच्या बाजूला आणि पुढच्या बाजूला सुद्धा सेम. आता दुसऱ्या बाजूला आय पट्टी लावून घ्यायची आहे. त्यासाठी मी 4 इंचाची पट्टी घेतलेली आहे मोठी आणि त्या पट्टीला सुद्धा मी फोल्ड करते आणि हा जो काही पार्ट आहे तो उलटा घ्यायचा, उलटा ठेवायचा, त्यावरती ही पट्टीसुद्धा अशी ठेवायची आणि एक स्टिच टाकायची. आता इथं सुद्धा एक्स्ट्रा पट्टी कट करायची, अर्धा ते पाऊण इंच राहू द्यायचं आणि ह्या पट्टीला सुद्धा खालच्या नेकच्या बाजूने तिला अशी दुमडायची. हे बघा, जशी मी दुमडली तशी खाली. इथं सुद्धा नेकचं फिनिशिंग आपलं बरोबरच येईल. इथं सुद्धा कट द्यायची, पट्टी अशी बाहेर दुमडायची आणि एक दाबटीप टाकायची. आता ही पट्टी व्यवस्थित सेट करायची आणि इकडे दुमडायची. एक्स्ट्रा पट्टी सोडायची कंपल्सरी. तर बघा, अशी पूर्ण न घेता तिकडे आपल्याला अर्धा इंच सोडायची आहे. हे बघा, जशी मी सोडली तशी सेम तुम्ही सुद्धा सोडायची. एक कोपऱ्यावरती स्टिच टाका. जर का तुम्हाला मशीनचे आय बनवायचे असतील तर तुम्ही सेंटरमधून स्टिच टाकायची आहे. तर मला मशीनचे बनवायचे आहेत म्हणून मी सेंटरमधूनच इथून स्टिच टाकेल.
पट्टी कट करायची। तर इथं बघा मी आता अस्तरची पट्टी लावली। तुम्हाला हवी तर तुम्ही ब्लाऊज पीसची सुद्धा पट्टी लावू शकता। मी इथं ब्लाऊज पीसची लावली असती तरी चाललं असतं, पण मला आता अस्तरची पट्टी लावायची सवय झाली म्हणून मी अस्तरचीच लावून घेतली। पण तुम्हाला जर का वाटत असेल की विदाऊट वाटते मला मॅच पाहिजे तर तुम्ही तशी सुद्धा लावू शकता। बघा गळ्याचं फिनिशिंग सुद्धा सुंदर आलेलं आहे। इथं सुद्धा आपलं काहीच चुकलेलं नाही। आता खालच्या पट्ट्या आपल्याला जोडून घ्यायच्या। तर आता खाली पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत। त्याआधी काय करायचं, व्यवस्थित या पट्ट्या व्यवस्थित हुक आणि आय पट्टी एकमेकांवर ठेवायची आणि चेक करायचं। बघा तरी तेवढं एक्स्ट्रा कट करायचं। हे बघा 1.5 इंचाच्या पट्ट्या काढून घेतल्या आणि आता आपण त्यांना एका साईडला असे दुमडून एक एक स्टिच टाकून घेऊया दोन्ही पट्टींवरती। सेम दुसरी पट्टी सुद्धा दुमडायची 1/2 इंच इतकी। तर बघा ही दुमडलेली बाजू दिसते ती वरच्या बाजूला राहू द्यायची आणि पट्टी खाली अटॅच करायची। तर हुकाय पट्टीकडच्या बाजूला पट्टी आतमध्ये अशी 1/2 इंच दुमडायची आणि मग त्यानंतर एक स्टिच टाकायची। आता बघा इथं सुद्धा कट द्यायचे छोटे छोटे। पट्टी बाहेरच्या बाजूने दुमडायची आणि दाबटीप टाकायची। मार्जिन सुद्धा बाहेर दुमडायचं। दाबटीप टाकून झाली। एक्स्ट्रा जे काही दोरे धागे असतात ते लगेच कट करायचे। बघा पट्टी आतमध्ये आपण 1/2 इंच दुमडली होती म्हणून, आणि ती पट्टी परत अशी इकडे दुमडायची अस्तरच्या बाजूने। आणि आता ही पट्टी सुद्धा आपण फ्युजिंग टेपने चिटकवून घेणार आहोत। अशी प्रेस फिरवून मी घेईल नंतर। सेम दुसऱ्या बाजूची पट्टी सुद्धा बघा मार्जिन मी वरच्या बाजूला घेतलं। त्यानंतर आता पट्टी परत आतमध्ये दुमडली। कट द्यायची। पट्टी बाहेरच्या बाजूने दुमडायची। च्या बाजूने दुमडायची। तुम्हाला स्टिच टाकायची असेल तर तुम्ही डायरेक्ट इथून स्टिच टाका। मला ती फ्युजिंग टेपने चिटकवून घ्यायची आहे तर मी चिटकवून आणते। बघा खाली बॉटमला सुद्धा किती सुंदर फिनिशिंग आलं। मागच्या बाजूला पट्टी सुद्धा किती छान चिटकून बसलेली आहे। तर अशा ज्या काही टिप्स आणि ट्रिक आहेत त्या तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत। कशा वाटल्या ते पण मला कमेंट करून नक्की सांगायचं। तुम्हाला खरंच आवडलेलं आहे का? अजून सांगेल मी तुम्हाला बऱ्याच अशा गोष्टी। बघा हुकाय पट्टी सुद्धा इक्वल आलेली आहे। बरोबर इथं आपले हुक येतील आणि खाली दोन्ही बाजूला फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर आलेलं आहे नेकला। तर आता आपला फ्रंट पार्ट हा रेडी आहे। आता आपण बॅक पार्ट रेडी करून घेऊयात। तर त्यासाठी आता बघा बॅक पार्ट घेतला। तर बॅक पार्ट काय करायचं, आता खाली सुद्धा आपल्याला पट्टी लावायची आहे। तर तुम्हाला इथं एक गोष्ट सांगते मी। तर बघा तुम्हाला जर का हे कॅनव्हासची पट्टी आणि खाली पाटपट्टी लावायची नसेल तर काय करायचं, तुमचा हा ब्लाऊज पीस आहे तो सरळ आहे असं समजा। हे बघा ब्लाऊज पीसची ही सरळ बाजू आहे, म्हणजे उलटी बाजू खाली आणि ही वरती सरळ बाजू। सरळ बाजूवरती तुम्ही अशा पद्धतीने अस्तर ठेवायचं आणि गळ्याला सुद्धा इथून अशी पूर्ण स्टिच टाकायची, खाली पण स्टिच टाकायची आणि कट द्यायची, एक्स्ट्रा कपडा कट करायचा। त्यानंतर ब्लाऊज तुम्ही इथून लगेच ह्या 2 स्टिच टाकून झाले की साईड पार्ट करून तुम्ही हा ब्लाऊज दुमडून घ्यायचा आहे, म्हणजे उलटा करून घ्यायचा आहे। अस्तर तुमचं खालच्या बाजूला जाईल आणि तुमचं गळ्याला आणि खालच्या पार्टला फिनिशिंग येईल। पण मला तसं फिनिशिंग द्यायचं नाही, मला
डायरेक्ट पाटपट्टी लावायची आहे आणि गळ्याला सुद्धा मी कॅनव्हसची पट्टी कट केलेली आहे, तुम्ही बघू शकतात कॅनव्हस. तर आता मी काय करेल, ब्लाऊज पीसची ही माझी सरळ बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे. तर उलट्या बाजूवरती डायरेक्टली मी ब्लाऊज पीस अटॅच करून घेईल पूर्ण. हे बघा. तर सेम बघा, आपण ते पुढचे पार्ट कसे मी डायरेक्ट फ्युजिंग टेप लावून अटॅच करून घेतले होते, तसंच मी खाली इथं आता फ्युजिंग टेपचे तुकडे तुकडे ठेवून प्रेस फिरून डायरेक्ट अटॅच करून घेते. तर तुम्हाला मी सांगितलं फिनिशिंग द्यायची असेल तर काय करायचं आणि फिनिशिंग द्यायची नसेल तर तुम्ही सेम ही मेथड फॉलो करू शकतात. तर मी आता इथं फ्युजिंग टेपचे तुकडे ठेवून प्रेस फिरून अटॅच करून आणते. हे बघा, आता हे चिटकून गेलेलं आहे. चिटकून झाल्यानंतर एक्स्ट्रा जो काही कपडा आहे फॅब्रिक, ते एक्स्ट्रा फॅब्रिक हे व्यवस्थित कट करून घ्यायचं. आता एक्स्ट्रा कपडा कट करून झालेला आहे. आता ही बाजू सरळ ठेवायची, खाली कमरेला फिनिशिंग द्यायची. कमरेला फिनिशिंग देऊन घेण्याआधी पहिले हे जे काही साईड पार्ट आहे हे साईड पार्ट चेक करायचे. तर हे साईड पार्ट का चेक करायचे, जेव्हा आपण बाही जोडतो तेव्हा आपली बाहीची जोड खालीवरती होतात. तर बघा, बरोबर इतकं 5 इंच इतकं मार्जिन हे गेलं पाहिजे. सेम दुसऱ्या बाजूला सुद्धा साईड पार्ट मोजायचे. तर पुढचा पार्ट आपला तयार झाला म्हणून आपण बॅक पार्टला मोजतो आहे. समजा तुमचं इथं समजा तुम्ही जर का पहिले बॅक पार्ट तयार केला तर सेम पद्धतीने मोजून घ्यायचं, म्हणजे तुमचे जोडताना इक्वल येतील, बाहीची जोड खालीवर होणार नाही किंवा फिटिंग करताना तुमचे हे पार्ट खालीवर होणार नाहीत, अशा पद्धतीने. आता बघा, त्यासाठी मी सेम आपण पुढच्या बाजूला कसं फ्रंटमध्ये खाली पट्ट्या लावल्या तसं 5 इंच इतकी पट्टी मी आतमध्ये दुमडून घेतली आहे बघा अशी. आणि आता हा पार्ट मी सरळ ठेवते, त्यावरती हे दुमडलेलं मार्जिन वरती राहू द्यायचं आणि ही पट्टी आता जोडून घ्यायची. आणि आता ही पट्टी अशी आतमध्ये दुमडून बघा, अस्तरच्या बाजूने दुमडून इथंसुद्धा मी फ्युजिंग टेपने चिटकवून घेईल ही. आता आपण गळ्याला फिनिशिंग देऊन घेऊया. तर त्यासाठी बघा, हे कॅनव्हस कट केलं होतं त्याला बाहेरच्या बाजूला फिनिशिंग देऊन झालेलं आहे. फिनिशिंग कसं द्यायचं तुम्ही फ्रंट पार्टमध्ये बघितलंच असेल. आता ही पट्टी व्यवस्थित सेट करायची, कट द्यायची. तुम्हाला हवं तसे पॅटर्न तुम्ही वेगळे वेगळे क्रिएट करू शकता. तर बघा, आता आपलं हे झालेलं आहे. तर कट करून आता हे बाहेर दुमडून दाबटीप टाकून परत ही पट्टी आतमध्ये उलटवून फ्युजिंग टेपने चिटकवून घ्यायची. हे तर तुम्हाला माहितीच आहे. सेम ही पण. तर बॅक पार्टसुद्धा आपला रेडी आहे. मी इथं कुठलाही शेप घेतलेला नाही, पण कसा घ्यायचा याचा आयडिया मी तुम्हाला दिलेला आहे. आणि तुम्हाला अजूनच काही कन्फ्युजन वाटलं तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करून विचारू शकतात की तुम्हाला कसं घ्यायचं आहे. बघू शकतात, फिनिशिंग देऊन झालेलं आहे. किती सुंदर फिनिशिंग आलेलं आहे बघा, मागेसुद्धा आणि पुढेसुद्धा अशा पद्धतीने. आता आपल्याला स्लीव्ज रेडी करून घ्यायच्या आहेत. मी आपला हा फ्रंट आणि बॅक दोन्ही रेडी आहेत. आता स्लीव्ज रेडी करून घेऊया. तर बघा, ही स्लीव्ज आहेत, आपण बघा आहे तशा कट केलेल्या होत्या. आता ही स्लीव्जला फ्रंट आणि बॅक मुंडा वेगळा वेगळा आहे. तर आपल्याला काळजी घ्यायची असते की स्लीव्ज तयार झाल्यानंतर त्यांचे जे काही शेप आहेत, फ्रंटचा फ्रंटमध्येच आला पाहिजे आणि बॅकचा बॅकमध्येच आला पाहिजे. तर काय करायचं बघा, जशी तुम्ही स्लीव्ज कट केली तर इथंसुद्धा आपण जशी कट केलेली होती सेम तशीच ठेवलेली आहे. तर आता ही स्लीव्ज वरची जी काही एक स्लीव्ज आहे हिला फक्त अशी पूर्ण अशी खाली दुमडून द्यायची बघा, पूर्ण खाली दुमडायची. खाली दुमडली तर म्हणजे काय झालं, तर बघा ही अस्तर आणि एक स्लीव्ज वेगळी झाली आणि हे अस्तर आणि एक स्लीव्ज ही वेगळी झाली. तर आता याच्यात मी तुम्हाला सांगते काय आहे. तर म्हणजे आता हे जे काही आपण अस्तर ठेवलेलं आहे ते कोणत्या बाजूवरती ठेवलेलं आहे, ब्लाऊज पीसच्या सरळ बाजूवरती. कसं ठेवलं आपण ते तुम्हाला लक्षात आलं असेल. तर ही ब्लाऊज पीसची सरळ बाजू आहे आणि खाली उलटी बाजू आहे. सेम पद्धतीने ही ब्लाऊज पीसची सरळ बाजू आहे आणि खाली उलटी बाजू आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. आता तुम्हीसुद्धा सेम करायचं, जसं मी दाखवलं सेम, म्हणजे तुमच्या एकाच बाजूच्या दोन्ही स्लीव्ज तयार होणार नाहीत. भरपूर वेळा होतं नवीन शिकणाऱ्यांकडून किंवा कधीकधी आपल्याकडून सुद्धा होऊन जातं. पण मी तुम्हाला सांगते सेम ज्या पद्धतीने मी केलं तुम्हीसुद्धा सेम त्याच पद्धतीने करा.
आता खाली एक एक स्टिच टाकून घ्यायची बॉटमला फिनिशिंग देण्यासाठी. आता स्टिच आपण टाकून घेऊयात. स्लीव्ज कशी कट करायची, स्लीव्जमध्ये तुम्हाला वेगळे वेगळे पॅटर्न हवे तर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ बघून वेगळे वेगळे पॅटर्नसुद्धा क्रिएट करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. आता आपण मी तसं तुम्हाला सांगणारच आहे पुढे तुम्हाला काय करायचं. स्लीवचे सुद्धा आपण स्पेशल पॅटर्न घेऊयात, सेपरेट व्हिडिओ घेऊयात म्हणजे लवकर लक्षात येईल. आता खाली बॉटमला एक एक स्टिच टाकून घेऊयात. तर आता ह्या ज्या काही स्लीव्ज आहेत बघा, या स्लीव्ज असं खालच्या बाजूला दुमडायच्या. अशा पद्धतीने ही स्लीवसुद्धा खालच्या बाजूने दुमडायची, म्हणजे अशी कडेकडेवरती स्टिच टाका किंवा माझ्याकडे जो काही फ्युजिंग टेप आहे, जसं मी पहिले पार्ट चिटकवले तसे मी याच्या आतमध्ये तुकडे कट ठेवून चिटकवून घेईल. अशा पद्धतीने तुम्हाला जे तुमच्याकडे फ्युजिंग टेप नसेल तर तुम्ही असं करा, काहीच प्रॉब्लेम नाही. चिटकवून मी एक्स्ट्रा कपडा कट करून घेतला. तर आता इथं तुम्हाला दिसत असेल, हे बघा इथं तुम्हाला दिसत असेल की अस्तरच्या बाजूने मेन फॅब्रिक मी थोडं एक्स्ट्रा घेतलेलं आहे, 1/2 इंच इतकं दोन्ही बाजूला. तर ते का घेतलं तर बघा, ही स्लीवची आपली फ्रंट बाजू आहे आणि मागच्या बाजूला मी अस्तर थोडं मेन फॅब्रिक थोडं एक्स्ट्रा घेतलं. तर ते का, जेव्हा आपला ब्लाऊज धुवून होतो तेव्हा अस्तर हे लूज होतं. तो लूज झाल्यामुळे अस्तर हे स्लीवच्या बाहेर येतं. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर आपले ब्लाऊज हा व्यवस्थित दिसत नाही. तर अस्तरच्या बाजूने 1/2 इंच इतकं मेन फॅब्रिक हे जाऊ द्यायचं आणि मग अटॅच करायचं आहे. तर बघा अटॅच करून झालेलं. आता ह्या स्लीव्ज आपण अशा उलट्या समोरासमोर ठेवायच्या आणि चेक करायचं की व्यवस्थित आपलं जे काही आपण जोडून झालेले आहेत तर बरोबर येईल का. आता आपण शोल्डर जोडून घेऊयात आणि मग स्लीव्ज अटॅच करू. तर अस्तर जोडण्यासाठी काय करायचं, बॅक पार्ट हा सरळ ठेवायचा आणि त्यावरती फ्रंट पार्ट उलटा ठेवायचा. फ्रंट पार्ट उलटा ठेवताना एक काळजी घ्यायची, गळ्याची बाजू गळ्याकडेच आली पाहिजे. हे बघा शोल्डर जोडून झाले आहेत. आता स्लीव्ज जोडून घेऊया. हे बघा मुंडा घ्यायचा आणि ही पुढची फ्रंट बाजू आहे बघा, प्रिन्सेस कटचा आकार दिसतोय, फ्रंट बाजू आहे. आणि इथून आता आपल्याला व्यवस्थित अशी स्लीव जोडून घ्यायची आणि जोडल्यानंतर चेक करायचं पुढचा मुंडा कुठे येतोय. तर बघा हा पुढचा मुंडा आहे. हा ब्लाऊज हा सरळ ठेवायचा, स्लीव्ज त्यावरती उलटी ठेवायची अशी. बघा जॉईंट करून झालेलं आहे. आता चेक करायचं व्यवस्थित. हे बघा अगदी बरोबर आलेले आहेत. कमी जास्त झालं तर दाबून घ्यायचं. सेम अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडची सुद्धा स्लीव्ज जोडायची. स्लीव्ज पण अटॅच करून झालेल्या आहेत. ब्लाऊजची फिनिशिंग तर खूप सुंदर आलेली आहे, कुठलाही डाऊट त्याच्यात नाही. त्यानंतर स्लीव्ज पण अटॅच झाल्या. आता फिटिंग करून घ्यायची आहे. तर बघा तुम्हाला जर का ब्लाऊजला ओव्हरलॉक करायचा नसेल तर सगळ्यात आधी काय करायचं, तुम्ही इथून ही सरळ बाजूकडून पहिले अशी एक स्टिच टाकून घ्यायची दोन्ही बाजूला आणि मग ब्लाऊज उलटवायचा. म्हणजे बघा मागच्या या बाजूला तुमची अशी फिनिशिंग दिसेल बघा, अशी फिनिशिंग दिसेल. मग अशी जर का तुम्ही पहिले बाहेरच्या बाजूने स्टिच टाकून घेतली, तुम्ही असं करत असतील तर तुम्हाला समजलंच असेल. जे करत नसतील त्यांनी त्यांच्या पहिल्या ब्लाऊजवरती बघू शकता. तर बघा अशा पद्धतीने फिनिशिंग दिसेल. पण मला ब्लाऊजला मी ओव्हरलॉक करते, माझ्याकडे ओव्हरलॉकचं मशीन आहे म्हणून. तर त्यासाठी मी ब्लाऊज हा उलटा करते. हे बघा अशा पद्धतीने उलटा करते आणि जी काही मापे आहेत ती मी टाकून घेते इथं पूर्ण. तर बघा स्लीव्जपासून सुरुवात करायची. स्लीव्ज माझा दंडगेर होता बाहीचा
9 इंच त्याचा निम्मा टाकायचा, 4.5 इथून. त्यानंतर आता इथून चेस्ट 4 टाकायची. आयपट्टीच्या बाजूला काय करायचं, आयपट्टी सोडून द्यायची इथून आणि इथून मार्क करायचं, किंवा तुम्ही असं सुद्धा करू शकतात. बघा मी सांगते तुम्हाला. इकडून 1.5 इंचावरती मार्क करायचं. हे बघा, इकडून 1.5 इंचावरती मार्क करायचं. खाली कमरेमध्ये सुद्धा इकडून 1.5 इंचावरती मार्क करायचं. इथून सेम इकडे पण असं करायचं, कारण आपण 1.5 इंच जे काही मार्जिन घेतलेलं आहे तेवढंच. ब्लाऊज तर बाकी आपला परफेक्ट आहे. बघा 1.5 इंच, चेस्टमध्ये सुद्धा 1.5 इंच. बघा, तर 1.5 इंच घेतल्यानंतर तुम्हाला समजलंच असेल. बघा, जे काही आपण हे पहिले मार्क केलेलं होतं, हे बघा, हे आपलं पहिलं मार्क आहे. तर बघा 1.5 इंच बरोबर पुढे मॅच होतं. तर तुम्हाला समजलं असेल. डायरेक्ट तुम्ही मापेनं टाकता 1.5 इंच मार्क करा, आणि जर का तुम्हाला वाटलं टाईट किंवा जास्त लूज आहे तर तुम्ही त्यानुसार 1-2 स्टिच खोलून किंवा टाकू शकतात. पण परफेक्टच बसतो 1.5 इंच मार्जिन घेतलं तर. कारण बघा, आपली ही लाईन पहिली तुम्हाला एवढी डार्क दिसत नसेल, लाईट दिसेल, कारण ती आपली पुसली गेलेली आहे. बरोबर 1.5 इंच घेतलं म्हणजे पुढे मॅच झालं. त्यामुळे बघा मी 1.5 इंचच घेतलं आणि इथून आता मी हे लाईन जोडते. अशी अगदी सरळ आलेली आहे. बघा, अगदी सरळ लाईन आली. त्यानंतर इथून सुद्धा तसंच करायचं. इथून सुद्धा सरळ लाईन आली. फिटिंगची लाईन आपली अगदी परफेक्ट आलेली आहे, सरळ. मागच्या बाजूचं फिनिशिंग सुद्धा छान आलेलं आहे आणि पुढच्या बाजूचं पण. आता यावरती 1-1 स्टिच टाकून घ्यायची. स्टिच टाकायची, व्यवस्थित जोडायची लाईन, खाली वरती होऊ द्यायचं नाही. सेम दुसऱ्या बाजूला पण तशी स्टिच टाकायची. आणि आता हे जे काही बघा एक्स्ट्रा मार्जिन उरलेलं आहे ना, याच्यामध्ये तुम्हाला अगदी 1.5 इंच किंवा अर्धा इंचच्या स्टिच टाकून घ्यायचे आहे. हे बघा, अशा पद्धतीने इथं मी सुद्धा स्टिच टाकून थोडंफार कमी जास्त येते एकसारखं करून ब्लाऊजला ओव्हरलॉक करणार आहे. सेम इकडे सुद्धा तसंच करायचं. आता आपण ब्लाऊजला आय कसे करायचे ते बघून घेऊया. हुक कसे लावायचे, आय कसे बनवायचे, त्याचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तुम्ही जाऊन नक्की बघू शकता. बघा, 1.5 इंचावरती मी अशा पद्धतीने मार्क करून घेतलं. जास्तीत जास्त गॅप 1.5 ते 1.25 इंच ठेवायचा. 2-2.5 इंच असा गॅप ठेवायचा नाही. हुकमध्ये भले तुमचे 5 लागतात, तिथं 6 लागू द्या, 7 लागू द्या. त्याच्यामुळे ब्लाऊज हा खूप उचकतो गॅप जास्त असला की. आता इथून सुरुवात करायची. बघा, इथून बघा सुई अडकवायची, परत उचलायचं आणि बघा असे ट्रायंगल बनवायचे इकडे असे. परत एकदम कोपऱ्यावरती सुई अडकवायची, परत फिरवायचं, द्यायचं मशीनला. स्टिच, सरळ स्टिच टाकायची. इथं मार्क केलं तिथं सुई अडकवायची. परत बघा अशा पद्धतीने ट्रायंगलचा शेप द्यायचा. असंच तुम्हाला सुई अडकवायची, सुई उचलायची, पण सुई अडकलेलीच राहू द्यायची आणि मग मशीनचा दाब उचलायचा, कारण ते तिथून कपडा आपला हलत नाही सुई अडकलेली असली की.
आता इथं टिप लॉक करायची एकदम शेवटी. बघा आय झालेले आहेत तयार. आता फक्त किती परफेक्ट असे आय तयार झालेले आहे. आता हुक लावायचे बाकी आहे. तर बघू शकतात ब्लाऊज आपला पूर्ण स्टिच झालेला आहे. ब्लाऊजचं फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर आलेलं. आणि आता हे ब्लाऊज मी तुम्हाला घालूनसुद्धा दाखवून घेते आणि मग नंतर मी तुम्हाला ब्लाऊज घालून दाखवते. तर बघू शकतात मैत्रिणींनो, ब्लाऊज आपला स्टिच करून झालेला आहे आणि मी घालूनसुद्धा दाखवला. फिनिशिंगसुद्धा छान आलेलं आहे आणि ब्लाऊज बघा मुंड्यात वगैरे सर्व असं व्यवस्थित बसलेला आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. थोडा हे बघा इथं थोडा लूज आहे, तर तो लूज मी का ठेवलेला आहे तर तुम्ही सुद्धा असेच प्रॉब्लेम करू शकता. तर बघा बऱ्याच जणींना असं वाटतं की कमरेत जर का ब्लाऊज लूज राहिला तर काही होत नाही, पण बघा ब्लाऊज कमरेत लूज आहे तर असा हात वरती केला की थोडा वरती उचलला जातो. पण बघा इथं जर का मी असं टाईट केला, इथं अगदी अर्धा इंच इतकाच लूज ठेवलेला आहे, जास्त नाही. तर बघा असं जर का मी इथं टाईट केला किती छान येतो फिटिंगला. त्याचनंतर तुम्ही बॅकपार्टसुद्धा बघू शकता. बॅकपार्टमध्ये सुद्धा किती सुंदर ब्लाऊज फिटिंगला बसलेला आहे. फ्रंट आणि बॅक दोन्ही बघा. प्रिन्सेस कटचा आकार सुद्धा अगदी असा किती परफेक्ट दिसतोय. त्यानंतर साईड पार्ट बघा, साईड पार्ट सुद्धा अगदी बरोबर आलेले आहे. तुमची जेवढी उंची असेल ब्लाऊजची तेवढे अगदी बरोबर येतात. त्यानंतर इकडचा साईड पार्ट सुद्धा तुम्ही बघू शकता अगदी बरोबर आहे. त्यानंतर इकडचा प्रिन्सेस कटचा पार्ट सुद्धा कमरेत हा जो काही लूज वाटतो याला मी जर का असं फिटिंग केलं तर खूप छान असं बसणार. पण ते मी तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलं. तुम्हाला जर का असं वाटत असेल की कमरेत जर का ब्लाऊज आपण लूज ठेवला तर काही होत नाही, पण कमरेत जर का बघा ब्लाऊज इतका लूज आहे तर कसं वाटतं की खूप लूज लूज वाटतं. एक एक स्टिच टाकली की होईल, काहीच हरकत नाही. त्यानंतर स्लीव्जमध्ये सुद्धा तुम्हाला लूज हवं असेल तर तुम्ही लूज ठेवा, किंवा तुम्हाला बिलकुल टाईट हवी असेल स्लीव्ज तर तुम्ही बिलकुल टाईट ठेवायची. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लाऊज नक्की सांगा. तर थोडं बघा नवरात्रीचं थोडं एक्स्ट्रा काम आहे, त्यामुळे व्हिडिओ रेग्युलर अपलोड होत नाही, परंतु मी नक्की प्रयत्न करेल की व्हिडिओ रेग्युलर अपलोड होतील. तरी बघा आपला हाच एक ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे. त्यानंतर आपण दुसरा आणि तिसरा ब्लाऊजसुद्धा लवकरच घेऊया. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि ब्लाऊजसुद्धा कसा वाटला ते सुद्धा नक्की सांगा. तर आजचा व्हिडिओ इथं थांबवते आणि अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया. तर बघा ज्यांना कोणाला बोटनेक ब्लाऊजच्या नोट्स आणि चार्ट हवे असतील त्यांनी मी पोस्टमध्ये नंबर दिलेला आहे, तसेच मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा नंबर देईल. तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि ज्यांना कोणत्याची मनापासून इच्छा आहे त्यांनी प्रोव्हाइड करून घ्या. तर आजचा व्हिडिओ इथं थांबवते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. त्यानंतर ब्लाऊजसुद्धा तुम्हाला कसा वाटला ते पण नक्की सांगा आणि नक्की एकदा ट्राय करा. मापानुसार कसे चेंजेस करायचे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगून दिलेलं आहे आणि ब्लाऊजची फिनिशिंग देण्यासाठी ज्या काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक आहेत त्यासुद्धा मी सांगितलं आणि ब्लाऊजची फिनिशिंग तुमच्यासमोरच आहे, तुम्ही बघू शकता. अगदी खूप प्रोफेशनल फिनिशिंग आहे. कुठे स्लीव्ज शोल्डर बोनसुद्धा अगदी परफेक्ट आलेले आहेत. नेकसुद्धा बॅक आणि छान असा ब्लाऊज वाटतोय, तर नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा. चला अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये भेटूया. कमेंट करायला विसरू नका.